आज आपण आपल्या सूर्यमालेची थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी एका महाकाय तेजोमेघातून म्हणजे ढगातून निर्माण झालेल्या आपल्या सूर्यमालेत नेमकं काय काय दडलंय ते आज आपण इथे अगदी साध्या भाषेत समजून घेऊया. तर पहिली गोष्ट आणि आपली स्लाइड 1 ती म्हणजे आपली ऊर्जा आणि केंद्रबिंदू असलेला आपला सूर्य. बघा, सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केंद्रबिंदू आणि सर्वात तेजस्वी तारा आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या संपूर्ण सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी तब्बल 99.86% भाग एकट्या सूर्याने व्यापला आहे. आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी तो दर सेकंदाला चक्क 4 कोटी टन हायड्रोजन इंधन जाळतो. आता दुसरी गोष्ट, स्लाइड 2 कडे वळूया. इथे ग्रहांची रचना दिली आहे. सूर्याभोवती 8 मुख्य ग्रह अंडाकृती कक्षेत कसे फिरतात ते बघा. यात बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आतले ग्रह आहेत. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाहेरचे वायूने बनलेले महाकाय ग्रह आहेत. बरं, प्लुटोसह 5 बटुग्रह आणि आत्तापर्यंत सापडलेले 165 चंद्र देखील याच व्यवस्थेचा भाग आहेत. शेवटी तिसरी गोष्ट, स्लाइड 3 बघा. इथे मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान जो पट्टा आहे त्याला लघुग्रहांचा पट्टा म्हणतात. आणि नेपच्यूनच्या पलीकडे खूप दूरवर कायपरचा पट्टा आणि ऊर्टचा मेघ आहे, जिथे गोठलेला बर्फ आणि धूमकेतू म्हणजे शिंडे नक्षत्र आढळतात. थोडक्यात सांगायचं तर एका अवाढव्य सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाभोवती अत्यंत शिस्तीत फिरणाऱ्या ग्रह, उपग्रह आणि बर्फाळ खगोलीय वस्तूंचा हा खरोखरच अद्भुत पसारा आहे.